अमरावती शहरात पाणी पुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे। वाढती अवैध नळजोडणी, पाण्याचा दुरुपयोग आणि पाणीपट्टी कर न भरणे यामुळे अमरावतीकरांना पाणी मिळणे कठीण होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता संजय लेवरकर यांनी नागरिकांना पाण्याचा सदुपयोग करण्याचे आवाहन केले आहे। अमरावती शहराला 1 दिवसाच्या आड पाणी पुरवठा होणार आहे। काही वृत्तपत्रांमध्ये 3 दिवस आड पाणी पुरवठा होणार असल्याची बातमी खोटी असल्याचे लेवरकर यांनी स्पष्ट केले आहे। 3 दिवसाच्या आड अमरावती शहराला बंजारा शहराला पाणी पुरवठा होत असल्याची माहिती मिळत आहे। कितपत सत्य आहे? नाही, ही बात अत्यंत अफवा आहे। अशा प्रकारचं कोणत्याही मजिबरानं असं काही ठरवलेलं नाही आहे आणि वृत्तपत्रामध्ये मी सुद्धा ऐकलेलं आहे किंवा वाचनात आलेलं आहे की बाबा मजिबदार 3 दिवसाआड पाणी पुरवठा अमरावती शहराला करणार आहे। ही बाब अफवा आहे। अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं आम्ही धोरण ठरवलेलं नाही आहे। मात्र अनेक नागरिक पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग करत असल्याने पाणी पुरवठ्यात अडचणी येत आहेत। पाईपलाईन 30 वर्ष जुनी असून 2500 कनेक्शनची नवीन वाढ झाली आहे। अप्पर वर्धा धरणापासून अमरावती शहराला पाणी पुरवठा योजना 1994 पासून सुरू झाली आहे। वाढती नळ जोडणी अर्ज आणि पाण्याच्या दुरुपयोगामुळे आगामी वर्षात अमरावती शहराची परिस्थिती अकोल्यासारखी होण्याची भीती आहे। उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते। अनेक नागरिक पिण्याचे पाणी भरून वाहने, अंगण आणि शौचालयात सोडतात। यामुळे चढ्या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही। वाढती अवैध नळ जोडणी, पाण्याचा दुरुपयोग आणि पाणीपट्टी कर न भरणे यामुळे अमरावतीकरांना पाणी मिळणे कठीण होण्याची शक्यता आहे। सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की आपल्या अमरावती शहराला शिंबुरा धरणावरून पाणी पुरवठा होतो। शिंबुरा धरण या ठिकाणावरून 55 किलोमीटर आहे। पहिले आपण शिंबुरा धरणावरून 900 HP 4 पंप चालवून शिंबुरा धरणातील पाणी आपण नेरपिंगळी गडावरती चढवतो आणि नेरपिंगळी गडावरील पाणी आपण बाय ग्रॅव्हिटी अमरावती शहरामध्ये आणतो। पण नेरपिंगळी गडावरती पाणी चढवताना आपल्याला विद्युत खर्च महिन्याकाठी 165 लाख रुपये येतो। त्यानंतर त्या धरणामधील पाणी उचल जे आहे ते महिन्याकाठी 30 लाख रुपये मजिबराला द्यावे लागतात। त्यानंतर 1 कोटी रुपये खर्च हा आस्थापना किंवा देखभाल, दुरुस्ती आणि मेंटेनन्स अशा प्रकारे या अमरावती पाणी पुरवठा योजनेवरती 3 कोटी रुपये दर महिन्याला खर्च होतो। म्हणजे वर्षाकाठी हा 36 कोटी रुपये खर्च येतो आणि हा खर्च आपल्याला शासनाकडून मिळत नाही। हा खर्च मजिबरा जनतेने भरलेल्या पाणीपट्टीतूनच भागविला जातो। यावर्षीची परिस्थिती अशी आहे की खर्च 36 कोटी झालेला आहे आणि आज मार्च 2025 अखेर फक्त या अमरावती योजनेची वसुली ही 31 कोटी झाली आहे। आमचे पथक 35 पथक या अमरावती शहरात आहे, परंतु लोक पाणीपट्टी भरत नाही। त्यानंतर डिस्कनेक्शन करायला जावं तो वॉल टू वॉल कॉन्क्रीट, त्याच्यामुळे डिस्कनेक्शन करण्यासाठी काही अडचणी आहेत। त्यामुळे आमचे मजिबराचे सर्व कर्मचारी अत्यंत प्रेमाने सर्व जनतेला समजावून सांगून पाणीपट्टी वसुली करत आहे, तर त्यांना सहकार्य करण्याची फार गरज आहे। त्यानंतर आता सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे। पाण्याचा वापर जपून केला पाहिजे। ज्यांची घरं खोलगट भागात आहे त्यांना भरपूर पाणी मिळते, त्यांनी आपलं पाणी भरून झाल्यानंतर टोटी बंद करायला पाहिजे। त्या पाण्याने अंगण धुणे, गाड्या धुणे किंवा झाडांना टाकणे किंवा नालीमध्ये सोडणे, संडासमध्ये सोडणे असा प्रकार करू नये, कारण पाण्याची शेवटी कमतरताच आहे। कारण की 130 ml पाणी आपण अमरावती शहरामध्ये आणतो। ते 130 ml पाणी आणत असताना म्हणजे गेल्या 6 वर्षापासून, परंतु कनेक्शनची संख्या मात्र दरवर्षी 2,500 वाढत आहे। पाणी मात्र तेवढंच, पण कनेक्शनची संख्या आपल्याला वाढत आहे। कनेक्शन आपल्याला देणं बंद करता येत नाही, कारण की प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे। त्यामुळे पाण्याचा फोर्स काही भागामध्ये कमी झालेला आहे। 3-4 वर्षापूर्वीची परिस्थिती आता ती नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। परंतु आपण जर सर्वांनी जपून पाण्याचा जर वापर केला तर कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही आणि मी ग्वाही देतो की आपल्याला 1 दिवस आडच पाणी पुरवठा केला जाईल आणि तो तसाच सुरू राहणार आहे। फक्त कंडिशन एवढी आहे की जनतेने पाण्याचा वापर मात्र जपून केला पाहिजे। तेव्हा या पेपरमध्ये आलेल्या ज्या बातम्या आहेत त्या अत्यंत अफवा आहेत, अफवावरती आधारित आहे। त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये आणि विनाकारण घाबरून जाऊ नये। सर, 30 वर्ष जुनी पाईपलाईन आहे, काही वेळा लिकेज होतात ठिकाणी,
या प्रश्नावर सुद्धा सभागृहात प्रश्न लोकप्रतिनिधी उठवला होता. आपल्या वतीने प्रशासनाला पण सुद्धा शासनाला आपण सुद्धा काही माहिती दिली असेल. कधी ही जुनी पाईपलाईन बदलणार अशी काही आपल्याला माहिती? हो, आपण हे 30 वर्ष जुनी झालेली पाईपलाईन आहे, कमकुवत झाली आहे आणि त्याचमुळे अमृत 2 योजनेअंतर्गत 985.49 कोटीची योजना ही शासनाने नुकतीच मंजूर केलेली आहे. कंत्राटदाराला वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत कामं सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. या अमृत 2 योजनेअंतर्गत आपण सिंबुरा धरणापासून तर निरपिंगळाई धरणापर्यंत 1400 मिलीमीटर व्यासाची MS पाईपलाईन आपण अस्तित्वातील पाईपलाईनच्या व्यतिरिक्त टाकतो आहे. त्यानंतर निरपिंगळाई धरणापासून तर तपोवन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आपण 1950 मिलीमीटर व्यासाची लोखंडी पाईपलाईन आपण टाकतो आहे. आपण 2055 सालची जी अमरावतीची लोकसंख्या आहे 14.5 लाख, त्या लोकसंख्येला पुरेल एवढा पाण्यासाठी आपण ही योजना डिझाईन केलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत आपण महादेव खोरीच्या टेकडीवरती एक जलशुद्धीकरण केंद्र सुद्धा बांधतो आहे. शहरामध्ये 17 टाक्यासुद्धा आपण बांधतो आहे. त्याची कामं सध्या सुरू झालेली आहे आणि येत्या 2 वर्षामध्ये ही सर्व कामे निश्चितच पूर्ण होणार आहे. आणि त्यानंतर मात्र अमरावतीला कोणत्याही प्रकारच्या पाणी दुर्भिक्षाला सामोरं जावं लागणार नाही. अमृत योजनेअंतर्गत कामे झालेली आहे, पाईपलाईन सुद्धा टाकलेली आहे, मात्र आतापर्यंत पाईपलाईन पाणी सुद्धा नागरिकांना मिळत नाही. अमृत योजना थांबली की काही भ्रष्टाचार झाला? नाही, अमृत 1 योजनेअंतर्गत आपण अंतर्गत जवळजवळ 11 टाक्या बांधलेल्या आहेत. त्याच्यानंतर काही जवळजवळ 500 किलोमीटरची अंतर्गत वितरण व्यवस्था आपण टाकलेली आहे. कारण ही योजना जी आहे ही योजना जवळजवळ 30-40 वर्षापूर्वी महानगरपालिकेतून हँडओव्हर झाली होती. त्यांच्या काळातल्या काही GIच्या पाईपलाईन होत्या, PVCच्या पाईपलाईन होत्या, जमिनीमध्ये त्या सडलेल्या होत्या. तर त्याच्यामुळे आपण अमृत 1 योजनेअंतर्गत या वितरण व्यवस्थेचं बळकटीकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर स्टोरेज वाढवलेलं आहे. पण धरणापासून अमरावतीपर्यंत जे पाणी आणण्याची जी वहन नलिका आहे ते कामं आपल्याकडून झालेली नव्हती. ते आपण आता या अमृत 2 अंतर्गत कव्हर करणार आहे. आणि त्यानंतर मात्र कुठल्या प्रकारच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य अमरावती शहरात जाणार नाही. वाढती नळजोडणी अर्ज आणि पाण्याच्या दुरुपयोगामुळे आगामी वर्षात अमरावती शहराची परिस्थिती ही अकोल्यासारखी होण्याची भीती आहे. 3 दिवस आड पाणी पुरवठा होणार असल्याची बातमी खोटी असली तरी पाण्याचे दुरुपयोग थांबले नाही तर ही बातमी खरी होऊ शकते. अमरावतीकरांनी पाण्याचा सदुपयोग करावा, पाणीपट्टी कर भरावा आणि अवैध नळजोडणी घेऊ नये असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता संजय लेवरकर यांनी केले आहे.